मामा तू आल्या आल्या एवढी घाण करून दिली खाली. शांगा खाऊ खाऊ आम्ही गंमत आणले काल. खाय ना मग, तुला कोण नाही म्हणलं खायला. जेवण करतो काय बाई, मी डांगराची भाजी बनवली. आम्ही गंमत आणले. काय त्याला पोळी दे मम्मी. मामा किती वारा झालं मग तुमच्याकडे, पाऊस मग चालू होता. मी लाईट लावलं वरच्या रूमातला, म्हणलं पाणी येतं पाव दरवाज्यातून खाली. दरवाज्यातून पाणी येतं भाऊ वारा. काय पाय ठेवतं त्याच्यावर. हुशार आहे ते तुझ्या वाणी. काही येडा आहे काय? काय भाऊ ते पाणी कसं येतं दारात? बाई बसवते ब्लाऊजला. हा थोडासा ऑफ व्हाईट कलर आहे, हा फ्रेश व्हाईट आहे. तेच म्हणते मी ब्लाऊजला ना हुक्का लावत होते. कोंबडा बाई आधीच करून घेतली ना. ती तर छान होती. मम्मी ना तिकडे हेअर कट करत होती, तर त्यांना यू कट पाहिजे होता आणि केस पण आहे ना जास्त कमी नव्हते पाहिजे झालेले. तर मम्मीने ना त्यांचा मस्त यू कट करून दिला. आणि लाईट पण नुसती जाते, ते सेटिंग करायला आहे ना लाईटच लागते, कारण ड्रायर आहे ना आमचे सगळे जास्त वॅटचे, त्याच्यामुळे ना पावसामुळे लाईट पण नाही राहत आणि ना इन्व्हर्टरवरती एवढे मोठे मशीन पण नाही चालत. तर मम्मीने ना लाईट आल्यावरती मस्त त्यांची सेटिंग पण करून दिली होती. आधी हेअर कट करून घेतला, आयब्रो पण करून घेतल्या. आणि लग्नाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे कंटिन्यू कस्टमर चालू असतात. आणि तुम्ही जर अजून आपल्या इंस्टाग्राम आय डीला फॉलो नसेल केलेलं तर नक्की करा. अपेक्षागमी आय डी आहे, तर तुम्हाला तिथे मिनी ब्लॉग पण बघायला भेटतील. आता आहे ना 1 वाजलं आहे आणि मला केकची ऑर्डर आली आहे. तर मी मस्त बसले होते आराम करत, ब्लाऊजला हुक्का लावले आणि बसले होते. लगेच केकची ऑर्डर आली, चॉकलेट केक बनवायचा आहे. तर मी ना आता ह्या केकची रेसिपी पण शेअर करते तुमच्यासोबत. व्हिप क्रीम आहे, मी ना ती आता वरती ठेवणार आहे, कारण ती ना पूर्ण घट्ट झालेली आहे. तर ती ना मेल्ट करून घ्यायची आहे. तर मी ना तिला वरती काढून ठेवलं आहे. तोपर्यंत ना केकच्या बेसची तयारी करते आणि तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते. चॉकलेट केक बनवायचा आहे 1/2 किलोचा. मी इकडं आता कढई तापत ठेवली आहे, म्हणजे कढई ना तापून मस्त बेसचं बॅटर होईपर्यंत आहे ना कढई मस्त तापून जाईल. त्याच्यामध्ये स्टँड ठेवलं आहे, म्हणजे केकचं भांडं डायरेक्ट त्याच्यात ठेवायला. 1/2 किलोच्या केकसाठी ना मी 150 ग्रॅम प्रेमिक्स घेते. व्हॅनिलाची पण टाकते मी प्रेमिक्स, कारण मग नुसता चॉकलेटचा आहे ना कडू लागतो केक. ही 50 ग्रॅम टाकते आणि ती 100 ग्रॅम. दोन्ही मिक्स केल्यावर छान टेस्ट लागते. याच्यामध्ये ना मी आता तेल टाकते. लई होईल बरं का, थोडंच टाकते, म्हणजे 2 वगळ्यांची 1 वगळी ती एकदम थोडं टाकायचं राहतं. इसेन्स याच्यातच मी चॉकलेट इसेन्स पण टाकते 2-3 थेंब. पाणी टाकून ना याचं मिश्रण तयार करून घ्यायचं. लय पातळ पण नाही आणि लय घट्ट पण नाही झालं पाहिजे. मला कमेंट पण होती, म्हणजे भरपूर कमेंट की ना केकची रेसिपी पण दाखव. नेमकी ऑर्डर पण आली. आता म्हटलं मग रेसिपी पण शेअर करू तुमच्यासोबत. या केकच्या भांड्याला आहे ना तेल आणि थोडंसं पीठ टाकलंय, त्याला तेल लावून घेतलंय सगळीकडून. या आता केकच्या भांड्यामध्ये ना मी हे मिश्रण टाकून घेणार आहे. तेल आणि पीठ लावल्यावरती ना हे
मिश्रण आहे त्याला असं चिटकत नाही. केकचा बेस एकदम इझी निघतो. कढई भरपूर तापली. आता वाफ येते डायरेक्ट त्याच्यातून. याच्यावरती आता झाकण ठेवून द्यावं लागेल. थोड्या वेळाने 5 मिनटं गॅस फुलच ठेवणार आहे आणि नंतर मग गॅस कमी करू. केकसाठी ना आता शुगर सिरप बनवून ठेवते मी. पाणी आणि त्याच्यामध्ये साखर टाकायची. पाणी फिल्टरचंच वापरायचं शुगर सिरपसाठी, म्हणजे मी ना केक असा मऊ मऊ होतो. अजून बारीक भांडं नव्हतं. वाटी घ्यायची, डबा घ्यायचा एखादा. हे फ्रीजमध्ये ठेवून देते आता, म्हणजे थंड होईल. अगं दीदी, डबा घे एखादा. मम्मीचं आहे ना चालू आहे ब्लाऊज शिवायचा. नवरीचा ब्लाऊज आहे, म्हणजे आता उसू राहिली ती. तर मम्मी मी ना आता चाललंय माझ्या फ्रेंडच्या घरी, कारण तिची मम्मी ना एक्सपायर झाली आहे. म्हणजे आता 5-6 दिवस झाले, पण आहे ना जायला नाही भेटलं. आता आहे ना मम्मींनी जाणार आहे आणि माझी फ्रेंड पण येते तिथूनच, तर मोना. तर आम्ही जाणार आहे तिची इथं. आणि तिचा बड्डे होता 16 तारखेला आणि तिच्या बड्डेच्या दिवशीच तिची मम्मी एक्सपायर झाली. म्हणजे ती आयुष्यात कधीच तो दिवस विसरणार नाही आणि ती कधीच म्हणजे बड्डे पण तिला करूशी वाटणार नाही तिचा. आणि 1-1.5 महिना झाले तेव्हा पण तिचे पप्पा एक्सपायर झाले होते. मम्मी गेली होती तिच्या घरी. आता ना मम्मी आणि मी आम्ही दोघी पण चाललो आहे तिच्या इथं. मी ना आत्ताच घरी आलो आणि काळूला लगेच समजलं आमच्या आधी काळू इथं. मम्मी ना आता दूध काला देते. मी ना आता क्रीम फेटवते. क्रीम मस्त मेल्ट पण झाली, आता एकदम भारी मेल्ट झाली ती. गुड काय मी ना इकडे एका वाटीमध्ये ना क्रीम काढून घेतली, व्हिप क्रीम. आता ती ना फेटून घेते मस्त बिल्टर मशीनने. ही क्रीम आहे ना एवढी दिसते, पण ती ना फेटवल्यावरती ना खूप होती, अशी पूर्ण फुलती ती, असं एकदम फुगती ती. इकडे ना मी केकचे ना बेस होता ना त्याचे ना 3 लेअर काढून घेतलेल्या होत्या. तर आता आहे ना त्याच्यावरती ना शुगर सिरप टाकायचं, कारण आहे ना तो मस्त मऊ आणि स्पंजी होतो केक. आणि इकडे ना मी व्हिपिंग क्रीम फेटून ठेवलेली होती आणि वातावरणामध्ये एवढी उष्णता होती ना ती क्रीमच फेटत नव्हती. मी किती वेळ फेटवत होते, फ्रीजमध्ये ठेवत होते, पण ती ना फेटतच नव्हती. जशी फेटवली तशी ना परत पातळ व्हायची ती, कारण वातावरणामध्ये एवढी डेंजर उष्णता होती ना. शेवटी मी इतकी चिडले होते ना की मग नंतर आहे ना मम्मीनेच केक बनवला होता, त्याला फिनिशिंग केली होती मी. इकडं आता स्ट्रॉबेरीचं आहे ना क्रश टाकलं आहे त्याच्यामध्ये, तर त्याने पण छान टेस्ट येते. तर मला केक करताना एवढं त्रास झाला ना तो, पण शेवटी मम्मीने तो पूर्णच केला होता. तुम्ही पुढं बघा. तर केक कसा झाला ते पण कमेंटमध्ये सांगा, कारण क्रीम एवढी पातळ होती ना, तिची फिनिशिंग पण करणं म्हणजे मला एवढी चिड आली होती ना. तर मग मम्मीने शेवटी तो केक पूर्ण केला.
भारी दिसतो केक, व्हाईट 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 मस्त क्रीम. स्टेपलरनी पिना मारून दे त्याला. ते कॅरी बॅग आहे का दीदी आपल्या? एक दिल ती मी. ते फ्रीजमध्ये ठेवून आता. मम्मीचे ना आता कस्टमर चालू आहे आणि मी बसले आराम करत. तर ना व्हिडिओ पण एडिटिंग चालू आहे माझे. मस्त फॅन लावलेला आहे, गार गार हवा. आणि बाहेर एवढं पावसाचं वातावरण झालं आहे ना डेंजर. तर आता आहे ना मी मस्त व्हिडिओ एडिटिंग करते. दादाने एवढे कपडे घेऊन आला ना, असे माय पुढे आणून उभारले का? ब्लॅक शर्ट मग घालून दाखव, खोलून दाखव, ब्लॅक शर्ट खोलून दाखव ना. असं काय दिसणार आहे मला? घालून दाखवून तो आता घालायला चालला आहे. लांबाईचे घेतले आपण सगळे ब्लॅक कपडे घालतात. आणि तू तर नाईट पॅन्ट घ्यायला गेलता ना. पॅन्ट एकच सापडली त्याच्या मापाची. एक लाल शर्ट होता म्हणलं नको. शर्ट 2-2 आणले.